turn right. नमस्कार, सात सह्याद्रीच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बऱ्याच दिवसाच्या ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा आपल्या समोर शिखर फाउंडेशनच्या माध्यमातून एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। सुंदर हे जलाशय कोंदण त्याला सह्याद्रीचे, सुंदर हे जलाशय कोंदण त्याला सह्याद्रीचे, पक्षी घालती गिरट्यात तवंग उठले सप्तरंगाचे। इतक्या निसर्गरम्य वातावरणात एखादी ओळ न सुचावी किंवा ओठावर आनंदाचे सूर न उठावे इतके तर आपण अरसिक नक्कीच नाही। तेव्हा गाडीमध्ये असाच एक रसिक म्हणायचे की आशिक ते तुम्ही ठरवा, मात्र त्यांच्या तोंडातून पडणारा आनंद आपण आपल्या कानात साठवूया। समोर वन विभागाचा टोल आलेला आहे। आपण प्रथम तेथील प्रोसेस कंप्लीट करूया। चला तर या ठिकाणची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे। वन विभागाच्या वतीनं या ठिकाणी पर व्हेकल 200 रुपये फी आकारण्यात येते, ती आपण दिलेली आहे। अरे हो, सर्व खरं आहे, पण चाललायस कुठे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडलेला आहे। तर मित्रांनो, आज मी चाललेलो आहे शिखर फाउंडेशन ॲडव्हेंचर क्लब यांच्याबरोबर आदराई जंगल ट्रेकसाठी, आणि आता आम्ही पोहोचलोय हरिश्चंद्रगडाचं बेस विलेज असणाऱ्या खिरेश्वर गावामध्ये। आणि हो, या ट्रेकसाठी मी एकटा नाहीये बरं, माझ्याबरोबर 36 जण आहेत। तर तुम्ही पण चला माझ्याबरोबर या आदराई जंगल ट्रेकची मजा लुटण्यासाठी। आम्ही सकाळी 6 वाजता पुण्यातून निघाल्यानंतर नारायणगाव ओझर मार्गे ओतूर या ठिकाणी आलो। ओतूरच्या पुढे बनकर फाटा या ठिकाणी वायकर्स मिसळ नावाचं हॉटेल आहे, त्या ठिकाणी नाश्ता केला। तेथील मिसळ अतिशय लज्जतदार आहे। आता तिथून थेट आम्ही खिरेश्वरमध्ये पोहोचलोय। ट्रेक संदर्भात काही सूचना देऊन आपण ट्रेकला स्टार्ट करणार आहोत। आदराई ट्रेकमध्ये खूप खूप स्वागत, सबका वेलकम। हे गाव आहे, हे आहे खिरेश्वर, हे पुणे जिल्ह्यातच गाव आहे। खाली बाकी माहिती तुम्हाला भूगोल आणि इतिहास रवी सांगेल। तत्पूर्वी फक्त तुम्हाला ब्रीफ एवढंच करतोय की आपण आता खिरेश्वरमध्ये आहोत। आपण आता ट्रेक स्टार्ट करणार आहे या ठिकाणावरून। तर ट्रेकला जाण्याच्या अगोदर काही सूचना असतात, त्याला आपण माउंटन मॅनर्स असं म्हणूया। तर काही गोष्टी, आपण ट्रेकला आलोय ही गोष्ट पहिली लक्षात ठेवायची। आपण ट्रिपला आलेलो नाही। ट्रिप आणि ट्रेक याच्यात जमीन आसमानचा फरक आहे। ट्रेकसाठी आलेल्या सर्व पार्टिसिपेंट्सना सुरक्षिततेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिल्या। मित्रांनो, या ट्रेकमधून आपल्याला खूप साऱ्या आठवणी घेऊन जायच्या आहेत, आणि येथे फक्त आपल्याला आपल्या पावलाचे ठसे सोडायचे आहेत। हा एकमेव विचार तुम्ही जर अंगीकारला तर मला नाही वाटत यापेक्षा निसर्गाची काळजी घेण्यासाठी दुसरं काही सांगण्याची गरज आहे म्हणून। आणि मग सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून या भन्नाट ट्रेकला सुरुवात केली।
वातावरणात कमालीची सुंदरता आहे. चोहीकडे हिरवागारीच्या पसरल्याचा भास होतोय. सह्याद्रीचं हे नयनरम्य दृश्य पाहावं की प्यावं इतकी मनाची चंचलता वाढलेली आहे. खूपच अप्रतिम नजारा आहे. डाव्या बाजूला माळशेज घाटाची रांग आणि उजव्या बाजूला प्राचीन हरिश्चंद्रगड. काय हे, किती सुंदर आहे. जबरदस्त जबरदस्त, शब्द नाही आहेत माझ्याकडे. खरंच खूप सुंदर दृश्य आज या ट्रेक रूटवरती. अरे यार, पुढे रवी काहीतरी सांगतोय, काहीतरी माहिती देतोय. पाहूया. रवी म्हणजे एक अजब रसायन आहे. याच्याकडे इतिहासाबरोबरच वनस्पती शास्त्राचं प्रचंड नॉलेज आहे. तर पाहूया रवी काय सांगतोय ते. शिल्प आहेत, म्हणजे गडावरती जाण्याचा मार्ग असेल, कातळात कोरलेल्या पायऱ्या असतील, वेगवेगळे विरगळ असतील, वेगवेगळे शिल्प असतील, वेगवेगळे शरब असतील, ते सगळे त्या कालखंडामध्ये केलेले आहेत. म्हणजे आणि आपलं गडावरती या हरिश्चंद्रगडाला जाण्यासाठी खूप वाट आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आडराई पासून पुढे गेलं, आडराईचा जो धबधबा आहे तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला जुन्नर दरवाजानं वरती पोहोचलो हरिश्चंद्रगडावरती. तर त्या ठिकाणी आपल्याला गडावरती असणारं जे काही वास्तू आहेत, सगळे जे काही शिल्प आहेत, गडावरती जाण्याचा महादरवाजा, त्यानंतर दिंडी दरवाजा वगैरे आपण म्हणतो, वेगवेगळ्या पायऱ्या वगैरे त्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. बाकी वाटांनी आपल्याला पाहायला मिळत नाही. अच्छा, म्हणजे नळीची वाट वगैरे तिकडून नाळीची वाट आहे, ते नैसर्गिकरित्या वाटा निर्माण झाल्या. म्हणजे ते 40% आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे. पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आदराई हा जंगल ट्रेक आहे आणि अजून जंगल कसं सुरू झालेलं नाहीये. तर मित्रांनो थांबा, जंगलचा पण आपण फील घेणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक भन्नाट आणि अप्रतिम नजारा दाखवणार आहे. मित्रांनो, हा एक काळू वॉटरफॉल. लोक जीवाचं रान करून हा वॉटरफॉल पाहण्यासाठी येतात. पण आपल्याला आज आयती संधी मिळालेली या ट्रेकच्या दरम्यान हा काळू वॉटरफॉल पाहण्याची. जबरदस्त हा काळू वॉटरफॉल आहे. संपूर्ण नदी या दरीत कोसळतीये. याच्यापेक्षा सुंदर काय असू शकतं.
इतक्या सुंदर आणि भन्नाट लोकेशनला फोटोग्राफी तर झालीच पाहिजे यार, म्हणून सर्वांनी सुंदर सुंदर फोटो काढले आणि एक ग्रुप फोटोसुद्धा. आकाशातून पातळात झेप घेणारा राकट रांगडा काळू वॉटरफॉल आणि समोर दिसणारा मनमोहक माळशेज घाट यांचे मनोहरी दृश्य डोळ्यात साठवून आम्ही निघालो आमच्या मुख्य डेस्टिनेशनकडे, अर्थात आदराई जंगलाकडे. बऱ्याच वेळापासून तुम्हाला उत्सुकता लागली असेल की आदराई जंगल ट्रेक आहे, मग जंगल आहे कुठे. पण दोस्तों, सब्र का फल मीठा होता है. तर आता मग पहा जंगल आणि आदराई ट्रेकचा खरा फील. वाव, ग्रेट. आता आम्ही आमच्या मुख्य डेस्टिनेशनला येऊन पोहोचलो आहोत, अर्थात आदराई जंगल ट्रेकच्या शेवटच्या पॉईंटवरती. माझ्या अगोदर सर्वजण इथे पोहोचलेले आहेत आणि मस्त इथे वॉटरफॉलमध्ये भिजण्याचा आनंद घेत आहेत. खरं तर या आदराई जंगल ट्रेकबद्दल सांगायचे झाले तर हा ट्रेक खिरेश्वर येथून सुरू होतो. काळू नदीच्या बाजूने पुढे येऊन काळू वॉटरफॉलच्या जवळून उजवीकडच्या डोंगराला वळसा घालून हा ट्रेक घनदाट जंगलात घुसतो आणि जंगलातून पुढे व्हॅलीच्या कडेने हा ट्रेक हरिश्चंद्रगडावरील तारामती शिखराच्या मागील बाजूस असणाऱ्या व्हॅलीच्या मुखापर्यंत जातो. अतिशय घनदाट जंगल, उंचच उंच आकाशाशी स्पर्धा करणारी झाडे, त्यामधून उठणारे पक्ष्यांचे नाना सूर आणि डोंगर दऱ्यामधून कोसळणाऱ्या धबधब्यांचे आवाज यामुळे हा ट्रेक अगदी भन्नाटच होऊन जातो. साधारणतः एका बाजूने हा ट्रेक 7 किलोमीटरचा आहे.
अशा या अप्रतिम आणि निसर्गरम्य वातावरणात पुन्हा ताजीतवाने होऊन ओढ्यातून वाहणाऱ्या निर्मळ पाण्याचे 4 घोट आनंदाने घशाखाली रिचवत परतीचा मार्ग धरला, मात्र तोही सर्वांची शिरगंती करूनच. 2 3 4 5 6 7 14 15 23. Thank you, Shirley, sir. God bless you. ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद चेहऱ्यावर होताच, मात्र दुपारचे 3 वाजून गेल्यामुळे पोटात कावळे ओरडू लागले होते. सर्वांनाच भूक लागली होती, त्यामुळे स्वाभाविकपणे पाय जड झाले होते. चालण्याचा त्राणही अंगात उरला नव्हता. कसेबसे रेंगाळत सर्वांनीच दुपारी 4 वाजता ट्रेक कंप्लीट करून खिरेश्वरमधील हॉटेल संकेत गाठले. हॉटेल संकेतमधील लज्जतदार जेवणाची चव चाखून एका सुंदर ट्रेकच्या आठवणी डोळ्यात साठवून खिरेश्वरमधील अजून एक आकर्षण असलेल्या नागेश्वर मंदिराकडे आम्ही दर्शनासाठी प्रस्थान केले. गोदावरीचं जे काही त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी उगम पावते तिथून तर भीमाशंकर ज्योतिर्लिंगापर्यंत 12 नद्या उगम पावलेल्या आहेत सह्याद्रीमध्ये, या पश्चिम घाटामध्ये. तर 12 नद्यांच्या उगमस्थानापाशी एक शिव मंदिर स्थापन केलेलं आहे. हे कधी स्थापन केलेलं आहे तर 9व्या ते 10व्या शतकामध्ये झंज राजा होता. या झंज राजाच्या कालखंडामध्ये हेमाडपंथी नावाचा एक प्रधान होता. तर त्यानं ही मंदिरं बांधलेली आहेत 9व्या ते 10व्या शतकामध्ये. मग आता तुम्ही त्र्यंबकेश्वरपासून पाहिलं त्रिंगलवाडी, त्याच्यानंतर असंच तुम्ही अमृतेश्वराचं देखील मंदिर पाहू शकता, ज्या ठिकाणी प्रवरा नदी उगम पावते. त्यानंतर पलीकडच्या बाजूला मुळा नदी उगम पावणारा हरिश्चंद्रगडावरती केदारेश्वराची गुहा आहे, त्या ठिकाणी उगम पावते. त्यानंतर इथं 2 नद्या उगम पावतात, एक काळू नदी आणि एक पुष्पावती नदी. दोन्ही पण हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला हरिश्चंद्रगडावरतीच उगम पावते. जी पूर्ववाहिनी नदी आहे ती पुष्पावती नदीवरती आपण पिंपळगाव जोगा हे धरण पाहू शकतो. आणि पश्चिम वाहिनी जी नदी आहे ही समोरून आता ही नदी आहे, ही काळू नदी, ही नदी या ठिकाणी उगम पावलेली आहे. तर असं या 2 नद्यांच्या मुखाशी 2 नद्या उगम पावतात. त्या ठिकाणी हे नागेश्वराचं मंदिर आहे झंजराजानं बांधलेलं. आणि ही नदी पुढे जाऊन आपण जो काळू धबधबा पाहिला तर तो पश्चिम वाहिनी पुढे जाऊन उल्हास नदीला मिळते, अशी ही काळू नदी. तर या नदीच्या उगमस्थानापाशी हे असणारं नागेश्वर मंदिर. पलीकडच्या खोऱ्यामध्ये तुम्ही गेलं तर माणिकडोडे आंबे कुकडी नदीवरती, त्या ठिकाणी कुकडेश्वराचं मंदिर, ते देखील अशाच पद्धतीने. पलीकडच्या बाजूला गेला तर पारुंडे येथे वैष्णोधाम, या ठिकाणी देखील मीना नदीच्या उगमस्थानापाशी असणारं वैष्णोधामाचं मंदिर आहे, ब्रह्मनाथाचं मंदिर आहे. ते देखील याच धर्तीवरती याच शैलीमध्ये बांधलेलं आहे. असंच पलीकडच्या बाजूला गेलं तर घोण नदीच्या त्या ठिकाणी देखील घोडेगावच्या ठिकाणी देखील आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. आणि नंतर भीमाशंकर, म्हणजे 12 नद्यांच्या उगमस्थानापाशी बांधलेली झंजराजाच्या कालखंडावरती अशी हेमाडपंथी झंजराजाच्या कालखंडामध्ये ही मंदिरं बांधली गेलेली आहेत 12 नद्यांच्या उगमस्थानापाशी. इथे बाहेर पण शिवलिंग आहे. हो, तर अशी ही 12 नद्यांच्या उगमस्थानापाशी असलेली 12 प्रकारची 12 हेमाडपंथी मंदिरं त्र्यंबकेश्वर पासून तर भीमाशंकर पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. रवीने सांगितलेला इतिहासाचा ठेवा आणि आदराईच्या निसर्गरम्य आठवणी मनाच्या एका कप्प्यात साठवून आम्ही अगदी जड अंतकरणाने खिरेश्वरचा निरोप घेतला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.